फासेपारधी समाजाची अनाथांची शाळा समृद्धी महामार्गाच्या कामावेळी पाडण्यात आली। शासनाने पर्यायी शाळा दिली नसल्यामुळे फासेपारधी समाजाच्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या शासकीय निवासस्थान देवगिरी समोर शाळा भरवली। अमरावती जिल्ह्यातून विद्यार्थी पालकांसह देवगिरीवरती दाखल झाले। जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजाचे हे विद्यार्थी आहे, ज्यांनी नागपूरच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानासमोर शाळा भरवलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे शासकीय निवासस्थान आहे। जर का आपण बघितलं त्यांचे पालक देखील इथे आलेले आहे आणि समृद्धी महामार्गामध्ये त्यांची शाळा गेलेली होती। त्या शाळेला घेऊन त्यांच्या काही प्रश्न होते, ते प्रश्न घेऊन ते इथे आलेले आहे। मतीन आहे, आपण त्यांना विचारूया। मतीनजी, काय मागणी आणि इथे नेमकं शाळा भरवण्याचं कारण काय? शाळा जे होती हे शाळा समृद्धी महामार्गामध्ये उद्ध्वस्त झाली आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये इमारती गेल्या, काही वाचनालय गेले, काही एक म्हणजे विहीर गेली पाण्याची। असं संपूर्ण गेल्यानंतर ते दखल मीडियावाल्यांनी घेतली होती माझी, आणि ते दखल घेतल्यानंतर मीडियावाल्यांनी दखल घेतल्याबरोबर ते CM साहेब असताना ते त्याच्या कानामध्ये पडली। साहेबांनी एकदम पॉझिटिव्ह निर्णय घेतले का बा तुम्हाला 10 एकर जे जमीन आहे त्यांना पुनर्वसन करण्याचं आणि बांधकाम करण्याचं मी हे करणार आहे। आणि 3 शिक्षकाचा जो GR आहे, अनट्रेन शिक्षकाचा GR, तो सुद्धा आम्ही करून देणार आहे। तर मग आंदोलन करण्याचं कारण काय? आता आंदोलन करण्याचं कारण असं आहे का फाईल गतीमध्ये हे नाही, कारण 4 वर्ष झाले अजूनपर्यंत फाईल तिथंच पडलेले आहे। मी अनेक वेळा हेलपाटे केले, अनेक वेळा मी एरधारे केले। ठिकाण काय शाळेमध्ये शिक्षक आहे, पण त्या 3 शिक्षकाचा जो प्रश्न आहे तो लय महत्त्वाचा आहे, कारण बोलीभाषेच्या आधारावर हे वाघरी बोलीभाषा आहे यांची, आणि या वाघरी बोलीभाषेमधून मराठी ट्रान्सलेशन करतात। त्या अनुषंगाने या शिक्षकाला जर समजा हे GR प्रमाणे बेस जर चालू केला तर अजून उत्साहित आम्ही ते शिक्षक काम करू शकते। अशाच पद्धतीचं जे फडणवीस साहेबांनी जे निर्णय घेतलेले होते त्याला चालना मिळावी यासाठीच आम्ही देवगिरीच्या समोर शाळा भरवलेली आहे। कुठेतरी त्यांच्या मागण्यांची दखल होईल आणि ते यावर काहीतरी निर्णय घेईल, तोडगा काढेल, असं या आंदोलकांना वाटत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।